समोर येते पुन्हा एकदा संचिता गर्गे. काही बोलू मी आता का गरजच नाही बोलायची? काही बोला. काय मस्तच परफॉर्मन्स होतात ना सगळ्यांचे. हो. पण तुझ्या मागच्या परफॉर्मन्सपेक्षा तुझा हा परफॉर्मन्स तुला कसा वाटला? चांगला वाटला. चांगला वाटला? हो. परीक्षकांना विचारूया त्यांना कसा वाटला. विचारूया. पल्लवी, मला कसं वाटतंय माहिती आहे की 70 मिनिटाची मॅच झालेली आहे फुटबॉलची आणि काही रिझल्ट लागलेला नाही आहे, म्हणून पेनल्टी कॉर्नरसारखे आपले जे किक्स देतात ना, फ्री किक्स, तर त्याच्यामध्ये रिझल्ट काढण्यासारखं मला वाटायला लागलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण मला असं खूप वाईट वाटतंय, स्वतःबद्दल जरा गिल्ट यायला लागला आहे की मी आधीची जी ह्यांची सगळ्यांची गाणी ऐकली त्यावेळेला मी ॲप्रिशिएट करत होतो, वा हे किती छान गायलं, वा ही जागा किती सुंदर घेतली, वा हा आलाप किती छान घेतला, वा हा सूर किती छान लागला, असं करत होतो. आता मला टेन्शन, रिझल्टचं टेन्शन आलं आहे की मी रिझल्ट कसा देऊ आणि काय देऊ, म्हणून माझा ॲटिट्यूड चेंज झाला आहे. आता तुलाच कळेल म्हणजे ज्यावेळेला परफॉर्मन्स बघशील त्यावेळेला अंतऱ्यामधले फक्त 2 ठिकाणी असे थोडेसे कमी सूर लागले, म्हणजे आहे की नाही, म्हणजे बाकी अप्रतिम गायलीस. पण आता बघ मी कसा बदललोय, मी ते न लागलेले 2 सूरच सांगतोय की ते 2 सूर जरा नाही लागले. त्यामुळे मी 1 मार्क हात माझ्याकडे ठेवून देतो. चालेल? काय ना की कॉम्पिटिशनमध्ये जी मुलं किंवा जी लोक थोडंसं क्लासिकल टाईपचं गाणं गातात, ज्याच्यामध्ये हरकती असतात, ताना असतात, ते खूप असं फ्लॅशी होतं गाणं, ते खूप इम्प्रेसिव्ह गातात. म्हणजे तुम्ही ऐकल्यानंतर वा क्या बात आहे, काय जागा होती, काय हरकत होती, आणि त्याच्यामध्ये आपण खूप एक इन्फ्लुअन्स होऊन जातो, खूप वाहवत जातो त्याच्यामध्ये. पण तुझं आत्ताचं जे गाणं होतं ना, ते त्याच्यात जागा पण होत्या, त्याच्यात नजाकत पण होती, आणि ते गाणं जास्ती फील झालं. फ्लॅशी नव्हतं गाणं, पण ते गाणं खूप फील झालं. त्यामुळे मला खूप आवडलं तुझा आत्ताचा परफॉर्मन्स, खूप आवडलं. ऑल द बेस्ट. संचिता, ही भाजी कशी झाली, काय वाटतंय? चांगली झाली. मजा आली गाताना? एन्जॉय केलंस? खूप मजा आली. ओके, मग आम्ही पण खूप एन्जॉय केलं. जिथे आवाज सॉफ्ट करायची गरज असते तिथे बरोबर तुझा आवाज सॉफ्ट होतो, आणि कुठेही लाऊड, अति लाऊड न होता तर परत पूर्ववत गाण्याचा जो बेसिक फ्लो आहे त्यात तू मिसळून घेतेस स्वतःला. खूप छान संचिता, मला खूप आवडलं तुझं गाणं. ऑल द बेस्ट. थँक्यू. व्हेरी नाईस. वंडरफुल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट संचिता. मला वाटतं आज 10च्या खाली मार्क मिळवतच नाहीये कोणी, नाही? यानंतर आपल्या समोर येते पुन्हा एकदा टाळ्यांनी स्वागत करूया सरस्वती बोरगावकर.
मस्तच झालं गाणं. आणि अशी गाणी झाली ना की आमचे म्युझिशियन्स पण असे म्हणजे ते सगळीच गाणी खूप छान साथ करतातच, पण अशा गाण्यामध्ये हे निलेश काका बसलेत ना, ह्यांच्यामध्ये असं एक काहीतरी असं वेगळंच कोणतरी येतं तेव्हा. मला त्यांची ढोलकी खूप आवडते, मी फॅन आहे त्यांची. हो ना, मी पण फॅन आहे. आता बघूया तुझ्या परफॉर्मन्सबद्दल परीक्षकांचं काय म्हणणं आहे. आपण ऋषिकेश दादापासून सुरुवात करूया. हो चालेल. सॉलिड गायलीस, थँक्यू. खूपच छान गायलीस. थँक्यू. खरं ही गवळण आहे आणि तरी ती म्हणजे ऐकताना असा खणखणीत आवाज अपेक्षित आहे. तुझा आवाज तसा नाही आहे, तुझा आवाजाचं टेक्स्चर खूप वेगळं आहे, पण तरी या आवाजामध्ये सुद्धा हे गाणं इतकं आवडलं. खूप छान गायलीस तू, खूपच छान गायलीस. आता काय झालंय, तुम्हा मुलांकडनं आमच्या अपेक्षाच इतक्या वाढल्या आहेत की अजून परफेक्ट, अजून परफेक्ट, जितकं परफेक्शन करता येईल. न बाई माझी का हे पाहिजे अजून थोडं. तिथे लाजायचं नाही, कारण ती सांगताना हेच सांगते, ती कंप्लेन करते. ते एक्सप्रेशन येईल, अजून येईल. हां, म्हणजे अजून पोटेन्शियल आहे, ते अजून बिनधास्त गायचं. हां, ऑल द बेस्ट. पण मला खूप आवडलं, व्हेरी गुड. मला एक्सप्रेशन म्हटल्यावर आता एकदम आपल्या पहिल्या एपिसोडची आठवण आली. मला खरंच तिची आठवण आली आत्ता. ते जे एक्सप्रेशन होतं थोडंसं तसं इथे अपेक्षित होतं. व्हेरी गुड. थँक्यू. अवधूत. मला असं वाटतं की आपल्याला स्वतःच्या आवाजाची, गाण्याची ना व्यवस्थित ओळख असली पाहिजे. दुसऱ्यांनी आपल्या चुका काढायच्या आधी आपण आपल्या चुका काढलेल्या असल्या पाहिजेत. आणि आपण ज्या वेळेला गाणं सादर करतो, अचूक किंवा असं गाणं कोणाचंच नसतं की माझ्या गाण्यात दोषच नाही, निर्दोष असं गाणं फार अवघड असतं होणं. तर तोपर्यंत काय करायचं असतं की जे दोष आहेत ते कमीत कमी दाखवणारं गाणं आणि जे चांगल्या गोष्टी आहेत ते जास्तीत जास्त दाखवणारं गाणं पेश करायचं असतं. त्यामुळे तुझे ज्यावेळेला खालचे नोट्स लागत नाहीत, ह्या गोष्टीची तुला माहिती पाहिजे. आला का कान्हा, हा का कुठेच लागला नाही. पण हे म्हणजे हे सगळं एवढं बोलण्याचं कारण असं आहे की तिथे मी थोडेसे मार्क कापू शकतो. त्यामुळे तू मला वाचवलंस. नाही का नाही, गंमत केली, पण फारच सुंदर गालीस. व्हेरी गुड. थँक्यू. सरस्वती, कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. आणि आता परत एकदा आपल्या समोर येते ह्या भागातलं आपलं दुसरं गाणं घेऊन केतकी माटेगावकर. एक तर तू माझं एक खूप आवडतं गाणं म्हणालीस आणि दुसरं म्हणजे खूप छान म्हणालीस.
थँक्यू. त्याच्यातले तो जो खट्याळपणा, जो एक्सप्रेशन त्यातले जे एक्सपेक्टेड होते ते खूप छान आले तुझ्या गळ्यातून. अर्थात परीक्षक सांगतीलच आणखीन काय काय, पण मला खूप आवडलं गाणं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आपण अवधूतपासून सुरुवात करूया. येस. केतकी मैडम, वैसे आप आने वाले महीने में आपकी डेट्स तो खाली है ना वैसे? हाँ. नहीं जी, मैं आपको गवाना चाहता हूँ अपने पिक्चर में. नाही, मजा सोडली तर मला असं वाटतं की तू आता पूर्ण तयार आहेस, म्हणजे प्लेबॅक सिंगिंगसाठी यू आर ऑल सेट. थँक्यू. धन्यवाद. आणि मी झी मराठीला खूप थँक्स म्हणतो की एक मोठी गायिका अजून जी 20 वर्षांनी 10 वर्षांनी सगळ्या महाराष्ट्रभर आणि देशभर नाव गाजवत असेल, त्यावेळेला मला सांगायला मिळेल की मी हिला जज केलंय. थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. ऋषिकेश. काय बोलणार, म्हणजे हे तर अख्खं गाणं सीडीवरती ऐकल्यासारखं होतं. तू प्रचंड सुरात गातेस, तालात अप्रतिम गातेस, तुझे एक्सप्रेशन्स कमालीच आहेत. म्हणजे सूर ताल लय ना हे आपण शिकू शकतो, पण एक्सप्रेशन्स डेव्हलप करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि तुला या वयात इतकं चांगलं ते जमलंय सगळं गणित की हॅट्स ऑफ टू यू आणि ऑल द बेस्ट. यू हॅव अ व्हेरी व्हेरी ब्राईट फ्युचर, व्हेरी ब्राईट फ्युचर. वैशाली. केतकी, तू मला मगाशी जाता जाता काहीतरी प्रॉमिस केलेलंस. येस. तुला काय वाटतंय? माझ्या परीने मी खूप प्रयत्न केले आहेत आणि मी आता यावेळेला टेन्शन घेतलं नाही, त्यामुळे Very मला good. असं वाटतं की बेटर झालाय परफॉर्मन्स. अगं वेडे, खूप बेटर झालं, खूप छान. थँक्यू. हे गाणं, हे कंपोजिशन इतकं कठीण आहे लाईव्ह गायला. एक एक नोट आहे ग दाखवायला फक्त, आणि तो सोपा नाही. एक नोट असा टाकणं, एक एक सूर टाकणं आणि तो परफेक्ट तेवढाच हिट करून परत येणं, ते तू इतकं सुंदर केलंस. इतके छान एक्सप्रेशन्स, बॅलन्स्ड. म्हणजे मगाशची केतकी आणि आत्ताची केतकी ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. क्या बात है. कॉंग्रॅच्युलेशन्स केतकी. ऑल द बेस्ट. थँक्यू. पल्लवी, थोडासा प्रॉब्लेम झाला. भरपूर विचाराअंती एका डिसिजनला आलेलो.